आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे। त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये जवळपास भारत देशामध्ये जे हॉर्टिकल्चरचं उत्पादन होतं त्यातील 12% उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होत असतं। भाजीपाला जो आहे त्यातील 7 ते 8% हे महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतं आणि हे सारं उत्पादन वेळेत विक्री होणं, त्याला चांगलं मार्केट मिळणं हा एक महत्त्वाचा विषय। एखादा सामान्य शेतकरी एकटा मिळून हे करू शकत नाही आणि म्हणून माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार हे जे आपले गावागावातील FPO आहे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या जे आहेत यांना उद्योजक बनवून शेतकऱ्यांच्या मुलाला या उद्योगपती बनवून त्याच्या माध्यमातून जे छोटे व्यवसाय आहेत ते करू आपण शकणार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळं शेतीचं मालाचं संकलन असेल, त्याचं स्टोरेज असेल, त्याचं क्लिनिंग, पॅकिंग, ग्रेडिंग, वेअरहाऊसिंग, लॉजिस्टिक्स आणि प्रायमरी प्रोसेसिंग, त्याच्यावर काही प्रक्रिया, या सगळ्या गोष्टींचा उपयोग पुढच्या काळामध्ये व्हावा त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधल्या पणन विभागाने FPOंची एक परिषद आयोजित केली आणि या परिषदेच्या माध्यमातून जगामध्ये जे जे काय चाललं आहे, भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय चाललं आहे, स्टँडर्ड्स काय आहेत, विक्रीची प्रक्रिया काय, मार्केट कसे शोधता येतील, या संदर्भातील एक सखोल चर्चासत्र हे दिवसभराचं आयोजित करण्यात आलं आहे आणि त्या माध्यमातून विचारांचं देवाणघेवाण होऊन शेतकऱ्यांना ट्रेनिंग करण्याचा मोठा प्रकल्प या माध्यमातून घेतलेला आहे। आज मला आनंद आहे की शेतकरी आमचा केवळ उत्पादन करणारा नाही तर तो विक्री करणारा, प्रक्रिया करणारा हा पुढच्या काळामध्ये तयार होणार आहे। म्हणून शेतकऱ्यांचे मुलं हे उद्योजक झाले पाहिजे, आपल्या स्वतःचा शेतीमाल हा विकता यायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पणन विभागाने एक FPO परिषद बोलवली आणि याच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा आणि मार्केटच्या संदर्भातील एक्सपोर्ट प्रमोशन करण्यासंदर्भातील चर्चा या चर्चासत्रामध्ये झालेल्या आहे।